कर्जाचा हप्ता घ्यायला आलेल्या बँक कर्मचाऱ्याच्या प्रेमात विवाहिती महिला पडली। नवऱ्याला सोडून तिने त्या व्यक्तीबरोबर संसार थाटला। बिहारमधील जुम्मी जिल्ह्यात हा प्रकार घडलाय। बँक कर्मचारी कर्जाचे हप्ते घेण्यासाठी महिलेच्या घरी जात होता। त्यांच्यामध्ये बोलणं वाढलं आणि प्रेमाचा अंकुर फुलला। मागील 5 महिन्यांपासून ते गुपचूप भेटत होते। आता त्यांनी संसार थाटलाय। त्यांच्या लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। 11 फेब्रुवारी रोजी हे दोघेजण विवाह बंधनात अडकले। जुम्मै नगर परिषद अंतर्गत बाबा भूतेश्वर नाथ मंदिरात दोघांनी हिंदी रीती रिवाजाप्रमाणे लग्न केले। बँक कर्मचाऱ्याचे नाव पवन कुमार असे आहे। तो जाजवल गावातील राहणार आहे। महिलेचे नाव इंद्रा कुमारी असे आहे। ती कर्मठाण इथे राहणारी आहे। पवन कुमार फायनान्स बँकेत काम करतो। विवाहित महिला इंद्रा कुमारी यांनी एका खासगी बँकेतून कर्ज घेतलं होतं। कर्जाचे हप्ते घेण्यासाठी पवन नेहमीच इंद्रा कुमारीच्या घरी येत होता। दोघांमध्ये बोलणं वाढले। इंद्रा कुमारी यांचं पवन यांच्यावर प्रेम जडलं। गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून गुपचूप भेटत होते। तासनतास दोघे एकमेकांना फोनवर बोलत होते। 4 फेब्रुवारी रोजी इंद्रा कुमारीने नवऱ्याला सोडलं आणि पवन कुमार यांच्यासोबत फरार झाली। मिळालेल्या माहितीनुसार इंद्रा कुमारीचं लग्न 2022 मध्ये झालं होतं। तिचा नवरा सारखाच दारू प्यायचा आणि दररोज मारहाण करायचा। त्यामुळेच बँक कर्मचाऱ्यासोबत इंद्रा कुमारीचं सूत जुळलं। 5 ते 6 महिने गुपचूप भेटल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला। लग्नानंतर इंद्रा कुमारीने नवरा आणि कुटुंबियांवर गंभीर आरोप केला आहे। आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रार तिने पोलिसात दिली आहे। पोलिसांकडून या प्रकरणाचा शोध घेतला जातोय।